हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय 4, ओवी क्रमांक 34. पूर्वी दासत्व होते केले, त्याचे स्वामित्व प्राप्त झाले, आणि तयाचे महत्व रक्षिले, तरी थोर उपकार की. करावे तसे भरावे. श्री समर्थ सांगतात की पूर्वी अशा प्रकारे दास्यभक्ती केली होती, त्याचे फलित म्हणून आता आत्माराम सानिध्य प्राप्त झाले, मुक्ती प्राप्त झाली. एखाद्या महाली नोकर म्हणून काम करावे आणि काही कालावधीनंतर त्या महालात कायम करता मालक म्हणून वास्तव्य करायला मिळावे, अशी स्थिती झाली. तथापि श्री समर्थ येथे एक महत्त्वाचा इशारा देत आहेत. ते सांगतात की प्रिय शिष्या, अशा प्रकारे आत्माराम सानिध्य प्राप्त झाले की ते टिकवणे हे ते मिळवण्यापेक्षा जास्त कठीण आहे, हे लक्षात घे. प्रतिष्ठा मिळवणे त्या मानाने सोपे असते, ती मिळवलेली प्रतिष्ठा टिकवणे महाकठीण असते. लिंबाचा एक थेंब पातेलभर दूध नासवते. त्या थेंबापासून ते पातेलेभर दूध दूर बाळगावे लागते. यास्तव हे प्राप्त झालेले आत्मसानिध्य टिकव. त्यासाठी तू फार कष्ट घेतले आहेस, याची स्वतःच कदर कर. तसेच याचा उपयोग इतरांना होऊ दे. स्वतःचे झाले की त्यात संतुष्ट राहू नकोस. इतरांनाही तुझ्या अनुभवाचा फायदा मिळू दे. यासाठी अध्यात्म ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार कर. ती फार मोठी आत्मारामाची सेवा आहे. असे करायला साधक शिष्य मिळाले तर ते स्वतःवर उपकार झाले असे समज. त्यांना स्वतःपेक्षाही मोठे करायची जिद्द ठेव आणि आत्मज्ञान प्रदान कर. आता पुढची ओवी क्रमांक 35. आता असो हे बोलणे, नाशिवंताचा विचार घेणे, आणि मज पासी सांगणे अनुभव आपला. श्री समर्थ आता या अध्यायाची सांगता करत आहेत. ते शिष्यांना सांगतात की तुम्हाला नाशिवंत त्याग करावे असे सांगितले आणि त्यानंतर त्यासाठी साधन निरूपण केले. आता आपण सर्वांनी त्याप्रमाणे प्रत्यक्ष साधना उपासना करावी आणि सर्वांचा अनुभव मला कथन करावा. पुढची ओवी क्रमांक 36. आता पुढील ये समासी, शिष्य सांगेल अनुभवासी, दृढ करोनिया तयासी सांगती स्वामी. श्री समर्थ पुढे आपल्या शिष्यांना सांगतात की अशा प्रकारे आपण सर्वांनी मला आपला अनुभव सांगितला की मी त्यावर आपल्याला पुढील उपदेश करेन. हे उत्तम सद्गुरूचे लक्षण असते. नुसता उपदेश करून बिदागी घेऊन तेथून निघून जाणारे अनेक असतात, परंतु आपण केलेला उपदेश समोरच्यांना कितपत उमजला आहे हे पाहून त्याप्रमाणे पुढील मार्गदर्शन करणारे फार क्वचित सद्गुरू पाहायला मिळतात. श्री समर्थांची अनेक प्रकारे थोरवी आहे, त्यातील ही एक फार मोलाची आहे. शिष्यांना ते शेवटच्या पायरीपर्यंत नेऊन सोडू इच्छितात. धन्य ते सद्गुरू आणि धन्य ते त्यांचे शिष्य. आता या अध्यायातली शेवटची ओवी क्रमांक 37. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, ऐका सावधान वर्म आत्मज्ञानाचे. अशा प्रकारे आत्माराम ग्रंथामधील साधन निरूपण हा 4था अध्याय येथे संपन्न होत आहे. आता पुढील शेवटच्या अध्यायात स्वानुभव निरूपण या नावाने आत्मारामाचे वर्म सांगण्यात येईल. आत्मारामाचे वर्म सांगण्यात येईल.
त्यासाठी सर्वांनी सावध व्हावे. अध्याय 4 साधन निरूपण संपन्न. ओम तत्सत त्वम असि. हरिओम.